नमस्कार, जय श्रीराम. आज बाहेरगावी आहे त्यामुळे जरा वेगळ्या स्वरूपामध्ये मी तुमच्या समोर दिसतोय. बाहेरगावी असलं की मधल्या ब्रेकमध्ये डिवाइनच्या व्हिडिओला मोठा ब्रेक लागत होता. एखाद दुसरा दिवस व्हिडिओ पडत नव्हता, म्हणून ते टाळण्यासाठी बाहेरगावी असल्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ करून टाकायचं हे मी ठरवलंय, म्हणून आज आपल्या समोर आलेलं. मंडळी, सुभद्रा हरणातला प्रसंग मला आठवतोय. सुभद्रा हरणाचा प्रसंग मला आठवतोय. म्हणजे सुभद्रा कशी अर्जुनाच्या रथामध्ये स्वार झाली, अर्जुनाच्या रथाचा दोरी ते आपल्या हातात घेतलं आणि निघून गेली. त्यानंतरचा प्रसंग फार महत्वाचा आहे. त्यानंतरच्या प्रसंगामध्ये बलराम अत्यंत क्रोधाने अर्जुनाचा पराभव करून सुभद्रेला परत आणण्यासाठी जायची तयारी करत असतात. म्हणजे सुभद्रेचं हरण करून अर्जुनानं अपराध केला आहे आणि त्या अपराधाचा दंड देण्यासाठी म्हणून बलराम आपल्या सैन्याची तयारी करत असतात. आणि तेवढ्यात ते कृष्णाला विचारतात, तू सोबत आहेस? मग भगवान श्रीकृष्ण सांगतात की होय, मी तुमच्या सोबतच आहे, पण माझा एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय की हरण कोणाचं केलं? ते म्हणाले, म्हणजे मला तर असं सांगण्यात आलंय की सुभद्रेनंच अर्जुनाचा रथ हाकला. अर्जुनानं जेव्हा तिला रथावरती घेतलं तेव्हा तिनं आपल्या अंगरक्षकांना किंवा मैत्रिणींना मदतीची विनंती केली नाही. याचा अर्थ असा आहे, सुभद्रा अर्जुनाच्या सोबत आपल्या इच्छेनं गेली आहे. आणि अर्जुनासोबत तिच्या जाण्यामुळे अर्जुनानं हरण केलं आहे असं म्हणता येणार नाही. सुभद्रा जर रथ चालवत होती तर मग कोणाचं हरण केलं आहे जरा सांगा, असं बलरामाला विचारल्यानंतर बलराम जराशे आश्चर्यात पडतात की हे काय चाललंय. ते म्हणाले, सुभद्रेचा विवाह तुम्ही तिच्या इच्छेविरोधात दुर्योधनाशी लावून देत होता म्हणून झालाय. मग बलराम कृष्णाला जरासं हे करतात. ते म्हणतात की तू जेव्हा रुक्मिणी हरण केलं होतंस तेव्हा तिचा भाऊ तुझ्या विरोधात आला होता की? ते म्हणाले, मी रुक्मिणीचं हरण नव्हतं केलं. रुक्मिणीचा विवाह बळजबरी शिशुपालाशी लावून दिला जात होता, म्हणून तिला शिशुपालाशी विवाह न करण्यासाठी तिला मी मदत केली आहे. तिला माझ्यासोबत विवाह करायचा मदत केली आहे. तसं तुम्ही इथं बळजबरीनं दुर्योधनाशी लग्न लावून देत होता, तिला करायचं नव्हतं म्हणून ती अर्जुनाची मदत मागून गेली. आता बघा, पुन्हा बलराम प्रश्न विचारतात. ते म्हणतात की तिला कोण सांगितलं असेल सुभद्रेला की मी बळजबरीने विवाह लावून देतोय म्हणून? तर म्हणे, मी सांगितलं, दुसरं कोण सांगणार? आणि अर्जुनाला कोण बोलवलं? ते सुभद्रेला ठाऊक असणार तिनं कोण बोलवलं, कसं बोलवलं ते. ही कथा मी यासाठी सांगतोय की एखाद्या स्त्रीच्या मर्जी विरोधात तिचं लग्न लावून देण्याचा अधिकार तिच्या भावाला, पित्याला अथवा कोणालाही नव्हता. हे आमच्या संस्कृतीमध्ये आधीपासून चालत आलेलं आहे. मग लोक म्हणतील की स्वयंवरात काय घडलं होतं? सीता स्वयंवरामध्ये काय घडतं? तिथे कसं काय एक बाण उचला, प्रत्यंचा लावा, मग बायको तुमची, बाण उचला, माशाचा डोळा पाण्यात बघून फोडा, ही बायको म्हणून तुम्हाला, असं काय होतं? मग कसं होतंय? ते स्वयंवरामध्ये सहभागी असलेले राजे तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतील, पण तिनं त्याचा पती म्हणून स्वीकार केला आहे का हे कुठं लक्षात येत होतं? मुळात अर्धवट कथा वाचणारे आणि कथांचा अर्धवट अर्थ सांगणारे स्त्री ही शोषित होती याच अर्थाची मांडणी कायम करत राहतात. आणि अशा माणसांच्या मांडणीला उत्तर द्यावं लागत नसतं, द्यावं वाटतही नाही. पण होतं काय की कधी कधी इतका प्रचंड भरमार केला जातो की मग म्हणावं वाटतं, साल्यानो तुम्ही जे बोलताय ना ते त्याचं उत्तर द्यायला हवं. बघा, द्रौपदीचं स्वयंवर रचलं होतं. अट काय ठेवली द्रुपदानी की वर मासा गोलाकार फिरत असेल, पाण्यामध्ये माशाचं प्रतिबिंब बघायचं आहे आणि पाण्यात प्रतिबिंब बघून माशाकडे न बघता माशाचा डोळा फोडायचा. मासा चक्राकार फिरणार आहे. आता मला सांगा, असा फिरणारा मासा डोळा फोडणं हे कोणाच्याही शक्य असलेली गोष्ट नव्हती. हे काम करू शकला असता कर्ण. कर्ण तिथे आला
त्यानं अनुसंधान लावलं आणि त्याच वेळेला द्रौपदीनं कर्णाला थांबवलं. ती म्हणाली, मी सूतपुत्रासोबत विवाह करणार नाही. आपला वर निवडण्याचा अधिकार द्रौपदीला होता आणि तिने कर्णाच्या सोबत विवाह करण्यास नकार दिला. कर्णाला तिथे परत जावं लागलं. हा अपमान वाटला. मग पुढे दुर्योधनाने त्याला अंगराज दिलं, अंगराज केलं, अंगदेशचा राजा करून टाकलं. ही सगळी कथा आपण ऐकलेली आहे. पण सांगणारे किती चलाख असतात बघा. ते काय सांगतात? ते सांगतात की बघा, द्रौपदी सारखी राजाची कन्या यांच्या संस्कृतीमध्ये एका गरीबाच्या शूद्राचा नव्हता. शूद्र कर्ण कधीच शूद्र नव्हता, तो सूर्यपुत्र होता. तो सूर्याचा मुलगा, क्षत्रियाचा पुत्र, कुंतीचा पुत्र होता. योगायोगाची गोष्ट अशी आली होती की वाहून ते पाठवून दिलं होतं याच्या पूर्वीचं अपत्य म्हणून, विवाहापूर्वीचं अपत्य म्हणून. पण कर्णाला नाकारल्याचं दुःख एवढं छात्यात पिटून हे सांगतात आणि द्रौपदीनं कर्णावर कसा अन्याय केला याच्या कथा हे सांगतात. पण एका स्त्रीला स्वतःच्या प्रति न्यायाचा अधिकार होता हे मात्र कोणीही सांगत नाही. आपला वर निवडण्याचा अधिकार द्रौपदीला होता, तिनं तो बजावला आणि त्याच अधिकारातून तिनं कर्णाला नाकारलं आणि अर्जुनाचा पती म्हणून स्वीकार केला. एका स्त्रीला अधिकार असतो आणि तो स्वयंवरातही असतो हे आपण बघितलं. हो, महाभारतातली सगळ्यात आधीची कथा बघा ना. अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचं हरण करून तो म्हणतो की आत्तापर्यंत काशी देशच्या कन्या या कुरुवंशातच आलेल्या आहेत, म्हणून मी तुमच्या कन्यांना माझ्या बंधूंशी विवाह करण्यासाठी घेऊन जातो आहे असं भीष्म सांगतात. त्या कन्यांना घेऊन जातात, त्यांना विचारतात की बायानो, तुम्ही माझ्या भावाशी लग्न करणार आहात का? त्यातली एक म्हणते की मला तुझ्या भावाशी लग्न करायचं नाहीये भीष्मा, मला तू आवडलेला आहेस, तुझ्याशी लग्न करायचंय. भीष्म म्हणतात, हे स्त्रिये, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही, कारण मी प्रतिज्ञेने बांधल्या गेलेलो आहे. त्यांचीही प्रतिज्ञा आहे, हिचाही संकल्प आहे. भीष्म नाकारतात, तिला परत पाठवून देतात. आपल्या भावाची बायको म्हणून ठेवत नाहीत. लक्षात, आपल्या भावाची बायको म्हणून ठेवत नाहीत. ज्यांनी स्वीकारलंय त्यांनाच ठेवलं जातं रुक्मांगद आणि विचित्रवीर यासाठी. पण स्वतःची बायको म्हणून तिसऱ्या राजकन्येचा स्वीकार करत नाहीत, परत पाठवून देतात. तिला तो आपला अपमान वाटतो. या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी ती शिखंडीचं रूप घेते आणि शिखंडीचं रूप घेऊन भीष्माच्या मृत्यूचं कारण बनते. बघा किती प्रचंड मोठा प्रवास आहे. एका स्त्रीला हा पती पसंत नाही तर तो नाही, भलेही बळाने जिंकली असेल तरीही नाही, ते मानल्या गेलेलं आहे. कुठे स्त्रियांचा अपमान करण्याची वृत्ती आमच्या पुराणात, कथांच्या मध्ये, जुन्या कथांच्या मध्ये आढळत नाही. प्रत्येक वेळी सन्मानच केला गेलेला आहे, सन्मानच. अहो, कुंतीला तर कर्ण सूर्याकडून मंत्राच्या रूपात मंत्रशक्तीनं पुत्रप्राप्ती झाली होती म्हणतात. या कुंतीला आधीची पुत्रप्राप्ती असतानाही तिचा विवाह होऊ शकतो हे लक्षात घ्या. सत्यवती, महर्षी पाराशराच्या पासून निर्माण झालेलं अपत्य म्हणजे महर्षी व्यास आणि त्यानंतर महाराज शंतनूची मुलगी होऊन सत्यवती परत एकदा आपल्या मुलांना जन्म घालते. अजिबात तिच्या चारित्र्यावर कधी शंका घेतली जात नाही. उलट त्या ऋषीचाही सन्मान होतो महर्षी वेदव्यास म्हणून. ही आमची संस्कृती आहे. स्त्रियांना योग्य वेळी सन्मान देणारी आमची संस्कृती. आम्ही मात्र त्या संस्कृतीला ठराविक कथा काढून बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. अहो, भगवान रामचंद्राच्या वेळी स्वयंवरामध्ये त्या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याची अट होती, जनकानं ठेवलेली. ती अट पूर्ण न करू शकणाऱ्या प्रत्येकाचा उपहास सीता करत होती. रावणाचाही तिने उपहास केला होता असं म्हणतात. रावणाचाही उपहास केला होता असं म्हणतात. मग जर या अधिकारांसहित स्त्रिया वावरत असतील, त्या
वेगवेगळ्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवत असतील, आपलं मोठेपण सिद्ध करत असतील, तर आपण कोण आहोत त्या त्या कर्तृत्वाला नाकारणारे? किती उदाहरणं सांगायची तुम्हाला मी, किती उदाहरणं सांगायची? महर्षी याज्ञवल्कानी जेव्हा सगळं सोडून जाऊन सगळं आपलं जे काही आश्रम गोधन आपल्या पत्नीच्या हवाली केला आणि सांगितले, बाई मी जातो आता वानप्रस्थाला, तेव्हा तिनं सांगितलं की पती जिथे तिथे मी, हे घेऊन मी ऐश्वर्य घेऊन काय करणार आहे, मला तुमच्या सोबत राहावं लागेल. हे याज्ञवल्काच्या पत्नीचं संभाषण आहे. यम यमी संवादामध्ये यम आणि यमी यमीच्या पतीविषयीची चर्चा करतात, तो कसा असला पाहिजे याविषयीची चर्चा करतात. हे आमच्या संस्कृतीचं मोठेपण आहे. नरकासुराचा वध करायला जाते वेळी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाच्या सोबत जाते, हे आमच्या संस्कृतीतलं स्त्रियांचं स्थान आहे. अहो एवढंच काय, महर्षी मंडन मिश्र जेव्हा अन्य विद्वानांच्या सोबत वाद घालत असतात, तेव्हा त्या विद्वानांसोबतच्या वादांमध्ये महर्षी मंडन मिश्र आणि त्या विद्वानाच्या वादात जज म्हणून, परीक्षक म्हणून, न्यायकर्ता म्हणून महर्षी मंडन मिश्रांच्या पत्नी भारती मंडन मिश्र काम बघत असतात. यापेक्षा स्त्रियांच्या सन्मानाचं वेगळं स्थान काय असलं पाहिजे? याचा दुसराही अर्थ होतो. दुसरा अर्थ असा होतो की भारती मंडन मिश्र या वेदविद्येमधल्या पारंगत होत्या, त्यांना वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार होता. म्हणजे भारती मंडन मिश्र या सुद्धा वेदाध्यायी होत्या, त्यांनाही तो अधिकार कधीच नाकारलेला नव्हता. गार्गी, मैत्री, भारती अशा किती विदुषी यामध्ये होऊन गेल्यात. जुन्या सगळ्याच पुराणांच्या मध्ये तुम्हाला उल्लेख सापडतील की ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये ऋषी पत्नी सुद्धा शिक्षण देण्याचं काम करत होत्या. आणि आता जे को एज्युकेशन आपण म्हणतो, ते को एज्युकेशन त्यावेळेला सुद्धा होतं. म्हणजे ऋषीमुनींच्या आश्रमात राजाची मुलं मुली शिकायला येत होती, याचे कितीतरी उल्लेख आढळतील. सांदीपणी ऋषीच्या आश्रमात असो की अजून कुठल्या आश्रमात असो, ऋषीपत्नींचा सहभाग तुम्हाला तिथे आढळतो, म्हणजे आढळतोच. ऋषींच्या आश्रमात महिला होत्या आणि त्या वेदविद्येमध्ये पारंगत होत्या, हेही आम्हाला आठवतं. भगवान रामचंद्राच्या पित्यांनी रामचंद्रांना वनवास ज्या कारणामुळे दिला, तो शब्द तुम्हाला आठवतोय ना, कैकईला दिलेला शब्द. त्यात ते म्हणतात की कैकईला त्यांनी इच्छित असलेले 2 वर दिले होते. ते कोणत्या कारणामुळे दिले होते आठवत आहे? कैकईला दिलेले वर हे युद्धात दशरथांची मोठी मदत करून प्राण वाचवल्याच्या बदल्यात दिले होते. म्हणजे कैकई युद्धात देखील जात होती, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. म्हणजे सुभद्रेला आपला वर निवडण्याचा अधिकार आहे, द्रौपदीला आपला वर निवडण्याचा अधिकार आहे. असा प्रत्येकाला वर निवडण्याचा, वेदाध्ययन करण्याचा, युद्धात जाण्याचा अधिकार सांगणारी आमची संस्कृती, तिला आम्ही कधीपासून स्त्रियांचं स्थान महत्वाचं नव्हतं म्हणायला लागलो? हे घडलंय ब्रिटिश राजवटीपासून. ब्रिटिश राजवटीमधल्या केलेल्या भाषांतराला आमच्यातल्या कम्युनिटींनी त्यांना हव्या तशा पद्धतीनं ते मांडलं आणि खरी गडबड झाली. मित्रहो, आमची संस्कृती ही खरोखरच दिव्य आणि मोठी होती. यासाठीच ही नवी सिरीज मी आपल्याकडे आणली आहे. पुढे अनेकही कथा सांगत जाणार आहे. नमस्कार.